हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी मस्त अशी शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत। खूप इन्स्टंट, फक्त एक केळं वापरून आपण हा शिरा बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये। आता अर्धी वाटी तूप घेणार आहोत। हे सगळं घेताना एक पर्टिक्युलर वाटी घ्यायची, त्या वाटीच्या मापानेच आपण हे सगळं घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे एक वाटी इतका रवा घेतलाय। आता तुम्हाला जी वाटी दिसली त्या वाटीच्या मापानेच आपण सगळे इंग्रेडिएंट्स घेणार आहोत। जाड रवा घेतला इथे आपण। रवा आता तुपामध्ये छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। रवा कच्चा राहिला की शिरा मात्र पूर्णपणे बिघडतो, त्याच्यामुळे रवा अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा। इथे मस्त असा रवा भाजला गेलेला आहे। आता यामध्ये आपण हे एक केळं टाकूया कट करून। एक वाटी रव्याच्या मापानेच आपण हा पूर्ण शिरा बनवणार आहोत। त्यासाठी आपण आता एक केळं घेतलेला आहे। आता केळं पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे रव्यामध्ये केळं पूर्णपणे विरघळून गेलं पाहिजे। त्याच्या जर गुठळ्या वगैरे राहिल्या ना की मग जेव्हा आपण शिरा खातो तेव्हा ते खाताना चांगला लागत नाही। अगदी मस्त असं इथे केळं सगळं मॅश झालेलं आहे, पूर्णपणे रव्यामध्ये घोळलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण मनुके टाकणार आहोत, थोडेसे बदामाचे काप टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता। थोडेसे बेदाणे सुद्धा आपण यामध्ये टाकलेले आहेत। जास्त ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये वापरणार नाहीये, पूर्ण त्याला केळ्याचा फ्लेवर येऊन देणार आहे शिऱ्याला। मस्त असं कडेने तूप सुटतंय, तुम्ही पाहू शकता। रवा पुन्हा अर्धा एक मिनिटासाठी परतून घेतला की आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची। एक वाटीभर इतकी साखर आपण यामध्ये टाकणार आहोत। साखर पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे। साखर विरघळली गेली की आता यामध्ये दूध टाकायचं आहे। ज्या वाटीचं प्रमाण आपण घेतलेलं त्या वाटीप्रमाणे आपल्याला 2 वाटी इतकं दूध यामध्ये टाकायचं आहे। आपण पूर्णपणे दुधामध्ये हा शिरा बनवतोय, अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये, त्यामुळे 2 वाटी दूध यामध्ये लागतच लागतं। आता आपल्याला हा जो शिरा आहे ना तो सतत हलवत राहायचा आहे जोपर्यंत हे पूर्णपणे दूध आटलं जात नाही तोपर्यंत। नाहीतर मग रवा हलवत नाही राहिला की रव्यामध्ये गाठी बनतात आणि मग तो खायला अजिबात चांगला लागत नाही। सतत हलवत राहायचं म्हणजे अगदी अप्रतिम बनतो शिरा आपला। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं छान दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त असे बॉइल्स यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता गॅसचा फ्लेम आपल्याला बारीक करायचा आहे, यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त 5-6 मिनिटांसाठी शिरा वाफवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त 5-6 मिनिट झालेले आहेत। शिऱ्याला बाजूने मस्त असं तूप सुद्धा सुटलेलं आहे, अगदी अप्रतिम झालाय। आता यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर ऍड करायची आहे। साधारणतः पाव चमचा इतकी वेलची पावडर आपण यामध्ये टाकणार आहोत। शिरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। साधारणतः अर्धा एक मिनिटासाठी त्याला मस्त असं परतून घेऊयात आणि अगदी गरमागरम असा शिरा खाण्यासाठी तयार आहे। खूप सोपी ही शिऱ्याची रेसिपी आहे। तुम्ही प्रसादासाठी आज सुद्धा हा शिरा बनवू शकता। दिसायला तर अप्रतिम दिसतोच, पण खायला सुद्धा तितकाच अप्रतिम लागतो। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।